महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, जय श्रीराम. विधानसभेचं निवडणुकीचं त्या ठिकाणी आता बिगुल वाजलं आहे. आचारसंहिता कालच त्याच्या ठिकाणी चालू झाली. वेळापत्रक पुढं आलं आहे. निश्चितपणानं भारतीय जनता पक्ष हा संपूर्ण राज्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका आणि उद्याच्या काळामध्ये सत्तेमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री याच पद्धतीनं दमदार पावलं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची आज संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी चाललेली आहेत. पुरंदर तालुक्याचा जर त्याच्यामध्ये विचार केला तर पुरंदर आणि हवेली याच्यामधून आज अनेक विकास कामं त्या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि ती विकास कामं त्याच्यामध्ये आपल्याला करून घ्यायची असतील तर केंद्रामध्ये सत्तेत असणारा भारतीय जनता पक्ष मग त्याच्यामध्ये लागणारा जो निधी आहे, पुरंदर उपसा सिंचन योजनेसाठी लागणारा निधी असेल, विमानतळासाठी आवश्यक असणारा निधी असेल, किंवा त्या ठिकाणी गुंजवणीचं पाणी आणायचं मग ते विहीरमधनं आणायचं का विहीरच्या खालून आणायचं त्यासाठी लागणारा निधी असेल, किंवा तीर्थक्षेत्र विकास आराखडा ऐतिहासिक स्थळांची जोडणी करण्यासाठी 4 पदरी रस्ते असेल, बाकी सुधारणा करण्यासाठी करोडो रुपयाचा लागणारा निधी असेल, तर भारतीय जनता पक्षामधून त्या ठिकाणी जाणारा इथला आमदार तो त्या ठिकाणी तर सक्षमतेनं त्या ठिकाणी केंद्राचा निधी आणू शकतो आणि सामान्य माणसाचं त्या ठिकाणी भलं होऊ शकतो. अनेक वर्षापासून त्या ठिकाणी खडतर परिस्थितीमध्ये आणि अनेक संकटाला तोंड देणारा पुरंदरमधला सामान्य मनुष्य आणि हवेली तालुक्यामध्ये त्या ठिकाणी स्वतःच्या कष्टानं स्वतःच्या रोजीरोटीतनं जो भाग आमच्याकडे आलेला आहे, जी काही त्या ठिकाणी पुणे शहराशी निगडीत त्याच्यामध्ये जी गावं आहेत त्यांचे प्रश्न सोडवायचे असेल तर भारतीय जनता पक्षाचाच आमदार या ठिकाणी निवडून देणं हे निश्चितपणानं लोकांना आवडतं आणि लोकांच्या मनामध्ये ते आहे. तुम्ही आता उल्लेख केला, तुम्ही अनुभवलेला आहे एक लोकप्रतिनिधित्वाची तर गुंजवणी, आंतरराष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सोडून तालुक्याच्या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये इतर मुद्द्यांवरती लक्ष देणार आहे का भाजप? ते विजन तुमचं आहे का? कारण ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंतची कोणती निवडणूक असली पुरंदर हवेलीची ती हे 4 मुद्द्यावरतीच राजकारण करते. गेली 15 वर्ष झाले पुरंदरचा सर्वसामान्य मतदार हेच मुद्दे ऐकतोय आणि त्याच मुद्द्यावरती राजकारण होते. 4 पैकी कोणतेही मुद्दे आजपर्यंत पूर्णत्वास गेलेच नाही. ही पण निवडणूक भाजप त्याच्यावरच लढणार का? कारण तुम्ही आत्ता ऑलरेडी सत्तेत आहात. मग मध्यंतरी जो गुंतवणुकीचा दौरा झाला त्यामध्ये काही निर्णय झालाच नाही. निश्चितपणे निलेशजी, आपला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. कारण गेल्या 15 वर्षापासून काही लोक त्याच्यामध्ये सत्तेत आली, काही लोक त्याच्यामध्ये सत्तेत होती, काही त्याच्यामध्ये आमदार झाले, काही त्या ठिकाणी मंत्री झाले, सगळ्या गोष्टी घडल्या. पण ह्या गोष्टीमधून त्या ठिकाणी आपण सांगितलेल्या गोष्टी ह्या तशाच राहिल्या आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी लोकांना हवा असणारा जो डेव्हलपमेंट आहे, विकास आहे, स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींनी त्या ठिकाणी पुढे जाण्याचा तो झालेला नसल्यामुळं आता प्रत्येक खेडेपाड्या गावातल्या नोकरदार कष्टकरी माणसाचा पुरंदरमधल्या हवेलीमधल्या त्यांचा तोच विषय एकदा भारतीय जनता पक्षाचा त्या ठिकाणी आपण आमदार या ठिकाणी करून देऊ म्हणजे आपले प्रश्न त्या ठिकाणी निश्चितपणे सोडवले जातील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची जी सभा झाली ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळीच आश्वासन दिलं होतं की गुंतवणुकीचं पाणी येणार. आता त्यांची टर्म संपली, सरकार पण संपलं, परत निवडणूक लागली तरी सुद्धा अजून पाणी आलेलं नाही. मग अशी पुरंदरकरांनी अपेक्षा कशी ठेवायची की परत जर भाजपला तुम्ही म्हणता सत्तेत द्या, तुम्ही आता उमेदवारी पण मागताय, यदा कदाचित समजा मतदारांनी कौल दिला आणि भाजपचा आमदारही झाला तरी सुद्धा आमदारकी आल्यानंतर आणि परत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आले किंवा भाजप सरकार आलं तरी सुद्धा गुंतवणुकीचं पाणी येईल याची शाश्वती कितपत धरायची पुरंदरकरांनी, सर्वसामान्य पुरंदरकरांनी? आत्तापर्यंत मी जे काय त्या ठिकाणी अनुभवलं अनेक दिवसापासून राजकारणामध्ये, खरं तर 1977 सालापासून आम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये आलो. शंकरराव उसळ अण्णांची निवडणूक आणि दादासाहेब दादोरांची निवडणूक होती. आम्ही सायकलवरती प्रचार केला. 80 साली संभाजी कुंजीर आणि दादोरांची इलेक्शन होते, आम्ही मोटरसायकलवरती प्रचार केला. 1985 हारेस असते आणि मग पुढं निवडणुका पुढं आल्या. या सगळ्या गोष्टीमध्ये पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे नेते एकदा आले इथं आणि त्यांनी जर काही शब्द दिला तर या पुरंदरचा निश्चितपणानं एक विकासाचा कायापालट आपल्याला झालेला पाहायला मिळेल आणि तो लोकांना निश्चितपणानं आत्ता खात्री आहे लोकांना. आणि लोक त्याच विवंचनेमध्ये आत्ता आहेत की कसल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीचा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा उमेदवार कदाचित त्याच्यामध्ये महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा असेल किंवा त्या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचा असेल किंवा उद्या अजित पवारांच्या त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा असेल. भारतीय जनता पक्षाला सपोर्ट करणारा किंवा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असेल
तर या पुरंदरचं दुखणं कायमस्वरूपी त्या ठिकाणी हे दुष्काळाचं मिटणार आहे आणि कायमस्वरूपी त्या ठिकाणी ही जे काय खडतर परिस्थितीमध्ये अनेक माणसं गुंजवणी करत अनेक माणसं त्या ठिकाणी जगाचा निरोप घेऊन गेले, अनेक माणसं त्याच्यामध्ये मृत्युमुखी झाली आणि आता जी तरुण पिढी पुढे आली आणि आता जी काय लोक त्याच्यामध्ये 60-65 वर्षाचे आहेत त्यांचं एकच आता हे आहे की कसल्या परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला मदत करायची. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाबतीत भाजपची काय भूमिका आहे? निश्चितपणे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष ज्या वेळेला इथं मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे फडणवीस साहेब होतील त्यावेळेला पहिला प्रश्न त्या ठिकाणी इथं हे काढलं जाईल. काय काढलं जाईल की लोकांना जमिनीच्या किमतीचं पॅकेज काढलं जाईल. लोक जमीन द्यायला तयार असतील तर विमानतळ ताबडतोब त्या ठिकाणी होईल. हे आता आपल्याला विमान मंत्री आमचे मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी त्या ठिकाणी सूचित केलं. शेतकऱ्यांचं विरोध आहे. नाही, ज्या वेळेला पॅकेज दिलं जाईल आणि लोकांनी जर ते स्वीकारलं तर विमानतळ, आणि लोकांनी जर म्हटलं की नाही आम्हाला हे पॅकेज तुम्ही नको आणि विमानतळ नको आहे, त्यावेळेस तो निर्णय लोकांच्या हातात असणार आहे. भाजपचा राज्याचा जो अजेंडा आहे त्या राज्याच्या अजेंड्यामध्ये मुख्य मुद्दा आहे पुरंदरचा आंतरराष्ट्रीय विमानतळ. ठीक आहे ना, म्हणूनच हे जनतेच्या बाजूनं हा निर्णय घेतला जाईल. जर जनतेला चांगल्या प्रकारचे पैसे मिळायला लागले आणि जनतेनं ठरवलं की द्यायचं तर भारतीय जनता पक्ष करेल, आणि तर जनता म्हणली की आम्हाला त्याच्यामध्ये ह्याहीपेक्षा आणखी हे पर्याय आहेत, त्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष तसा विचार करेल. भाऊ, तुम्ही एक पाठीमागे प्रोजेक्ट लोकांना सांगितलं होतं, ड्रीम प्रोजेक्ट केटीवरचा, जो गोडे उट्टण जे वीर या ठिकाणी तुम्ही काही बघितलं तिथं दौरा केला होता, त्याच्यावरून कुठल्या प्रकारचं काम चालू आहे? निश्चितपणाने त्याच्यामध्ये ज्यावेळेला गुंतवणुकीचं आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी तिथं कायदेशीर बाबी पुढं आल्या. 40 वर्षापासून आपण तिथं पाहतो वेगवेगळ्या अडचणी आहेत. आम्ही ज्या वेळेला हाच विषय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांसमोर मांडला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ह्याला खरंच कोणाचा विरोध होऊ शकत नाही, या पद्धतीने विचार करायला हरकत नाही. परंतु नेमकं निवडणुका जवळ आल्या, आता आचारसंहिता लागली, त्यामुळे निश्चितपणे ते संपल्यानंतर त्याच्यावरती काम चालू आहे. त्याच्याविषयी थोडीशी माहिती द्या बरं. आता ती माहिती अशी आहे की आपल्याला आपल्या तालुक्यातून जाणारं पाणी आणि तिथं केटीवेर गेला ते 3 महिने वाहून जाणारं पाणी आपल्या तालुक्यातनं ते आपल्याला उचलायला कोणाचीच अडचण काय नाही आहे, आणि त्याच्यामध्ये ते चांगल्या प्रकारचा प्रोजेक्ट आहे. पण मला असं वाटतं आता की आता आपल्याला निवडणूक पुढे आल्यामुळं त्या गोष्टीपेक्षा आता लोकांची त्या ठिकाणी आवश्यक असणारी जी काही आत्ताची गोष्ट आहे ती आपण त्या ठिकाणी पुढे नेली पाहिजे. ओके, अंदाज काय आहे की भाजपचाच उमेदवाराला तिकीट मिळेल की मुख्यमंत्र्यांचा जो काही उमेदवार असेल त्यांना तिकीट मिळेल, तुमचा अंदाज? भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचं मन खूप मोठं आहे, विशाल आहे. भारतीय जनता पक्ष सर्वांना सामावून घेणारा 18 पगड जातीला आणि मित्र पक्षांना खूप ताकद देणारा त्या ठिकाणी पक्ष आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष ह्या छोट्या मनाने चाललेला नाही. भारतीय जनता पक्ष अतिशय विशाल मनाने चालला आहे. कसल्याही परिस्थितीमध्ये निवडणुकानंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री झालेला असेल, महायुतीचा. भाऊ, गेल्या 2.5 वर्षाच्या सरकार पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे जे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, तुम्ही म्हणता की भाजपचं नेतृत्वाचं विशाल मत आहे, पण या 2.5 वर्षामध्ये भाजपने पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये एकही पद असं दिलं नाही ज्याने लाभाचं पद म्हणता येईल की ज्यामुळं जनतेसाठी म्हणा किंवा सर्वसामान्य पुरंदरकरांसाठी काही आणता येईल असं शासकीय एकही पद मिळालं नाही. असं झाल्यामुळं जी पुरंदरमधील आता जे इन्कमिंग जे झालं भाजपमध्ये त्या आशेपोटी ते जे इन्कमिंग म्हणून आलेले नेते ते काही नाराज आहेत का यामुळे? एक सांगतो आपल्याला आणि काहीच मिळालं. एक सांगतो आपल्याला की भारतीय जनता पक्षाचं आता जर आपण ह्या 2 वर्षातलं सत्तेत आल्यानंतरचं परिस्थिती पाहिली तर ज्या वेळेला सन्माननीय विजयबापू शिवतरेंनी ज्या गोष्टी महायुतीच्या सरकारच्याकडे मागितल्या त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी द्यायला म्हणजे पूर्णपणाने त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. ते महायुती म्हणून आल्या काय, आणि आतासुद्धा त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचं म्हणणं आहे की आपण ही लढाई जिंकूया, आणि अनेक त्या ठिकाणी गोष्टी आहेत. आता तर बघा तुम्ही महामंडळ किती झाले, आता किती महामंडळ येतात, त्या महामंडळात इथलीच लोक बसणार आहेत किंवा त्याच्यामध्ये उद्याच्या काळात विधानसभेमध्ये इथले असतील, महायुतीतले असतील, ते कोणतं जाणार तिथलं. ती महामंडळाची ती आता विरोधी पक्षाकडून अशी टीका केली जाते की फक्त निवडणुकीचा जुमला आहे आणि महामंडळ केवळ प्रत्येकाला समाधानी करायचं म्हणून एक सांगितलेलं आहे, अशा पद्धतीने टीका केली जाते. विरोधी पक्षाचा अशी परिस्थिती आहे, त्यांना कळलं आता की आपलं काही खरं नाही आहे, म्हणून ते
उद्धवजी ठाकरे साहेब म्हणत होते की चेहरा आपण चेहरा ठरवा. ते दोघं बाकीचे म्हणले अजिबात भानगडी काय करू नका, कारण त्यांच्यात तसा मेळ नाही आहे. पण भारतीय जनता पक्ष आज त्याच्यामध्ये मागाशी जी चर्चा झाली आपण की बूथवरची माणसं, मी आपल्याला अतिशय जबाबदारीने सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाबरोबर एक नाही दोन नाही, या देशामध्ये वेगवेगळ्या जवळपास 350 संघटना काम करत आहेत. भारतीय जनता पक्षाबरोबर एक नाही दोन नाही, देशामध्ये 350 संघटना काम करतात भाऊ. आणि इथं सुद्धा त्याच्यामध्ये आम्हाला आश्चर्य वाटलं की आम्ही जेव्हा जीवसारख्या ठिकाणी गेलो त्या आम्हाला वाटलं की आता हा कार्यकर्ता तिकडे, तो कार्यकर्ता तिकडं. त्यावेळेला तिथं कळालं की वेगवेगळ्या संघटनेची लोक बूथवरती पूर्ण ताकदीनं काम करत आहेत. त्या शक्ती राजकारणात कधीही पुढे येत नाहीत, पण खूप मोठे दादा आमचे इथं बसलेत. आज गावागावामध्ये नेटवर्क त्यांचं आहे. आज जालना भाऊ बसलेत, वाड्या वस्तीवर ते नेटवर्क आहे. त्या ठिकाणी दादांनी तुम्हाला दाखवून दिलं, त्यांनी हाक मारली त्यांची संपूर्ण त्या ठिकाणी सभागृह खालचं वरचं भरलेलं होतं. ही भारतीय जनता पक्षाची काय आहे ताकद आहे, ही ताकद आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा नेटवर्क आज बूथवरती खूप मोठं आहे. ते फक्त अदृश्य आहे. खूप संघटना काम करतात, आम्हालाही कळत नाही. आम्ही जेव्हा जातो तेव्हा बघतो ना हे बूथवरती पळापळ चालली आहे. मग ते सांगतो मी ह्या संघटनेचा, मी त्या संघटनेचा, मी त्या संघटनेचा. आणि अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे सरकार महायुतीचं 100% येणार. आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब 100% मुख्यमंत्री त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये येणार. आणि तुमचे जे आपले जे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न 6 महिन्याच्या आत निकाल लागणार. फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर अखंडपणे लाडकी बहीण योजना चालू राहील की बंद होईल? आता त्या ॲडव्हान्समध्ये पैसे दिलेत. हे सरकार बघा ॲडव्हान्समध्ये पैसे देते. आता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही जे सांगताय बघा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री करणार नाही. असं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये की निश्चितपणानं जागा भारतीय जनता पक्षाच्या जास्त येणार. हे आता त्रिवार सत्य आहे. ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री. भाजपचं कमाल असेल तर लोक बाहेर पडतात, कमाल नसतं घरीच असतं. मागच्या विधानसभेला काय बघितलं, कोण भाजपचे होते, दिवसाला युती होती, आज पण युती आहे. समजा सीट तुम्हाला सीट मिळलं, सगळं काम करणार. युती लोक कमाल असतील तर बाहेर पडतात, लोक म्हणतील ह्या वेळेला भाऊ आम्ही साक्षीदार कायमचे सांगतो ना मी खाली मागच्या विधानसभेला आम्ही पाहिले भाजपची लोक काय करू त्यांना माहिती. मी हवेलीमधून काम करतोय. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असा वागत नाही. उमेदवारावर नाराज असलेली त्याच्याच पक्षातले कार्यकर्ते जर घरात बसले असले तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता काय करेल याचे पुरावे पाहिजे असं तर मी पटांगणामध्ये आणतो. त्यांचे तालुका प्रमुख, शिवसेनेचे युवा सेनेचे तालुका प्रमुख काम केलं नाही. जबाबदारीने बोलतोय, माझ्या गावातला तालुका प्रमुख आहे, त्यांचे विभाग प्रमुख बाहेर पडले नाही, त्यांनी काम केलं नाही. हे मी जबाबदारीने बोलतोय. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता बाहेर पडला नाही. भारतीय जनता आम्हाला शिक्षण कसं आहे, जे दिलंय ते स्वीकारायचं, ते आम्ही स्वीकारत असतो. दादा भाऊंच्या मुद्द्याला थोडासा दुजोरा द्यायचा आहे. वाघिरे हायस्कूलचे तिथं जे मतदान केंद्र होतं, तिथला जो महायुतीचा बूथ होता तो दिवसभर तिथं कुणीही नव्हतं. नंतर बूथ दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान तिथलं सगळं सेटअप काढून घ्यावं लागलं, कारण तिथे एकही कार्यकर्ता नव्हता. लोकसभा निवडणुकीला एखाद्या ठिकाणी असं घडलं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं वागतोय चुकीचं आहे ना. ज्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये सांगितल्या त्याच्यात निश्चितपणानं खूप मोठी सुधारणा त्याच्यामध्ये होऊन आता महायुती अखंडपणे त्या ठिकाणी पुढे चाललेली आहे. त्यामुळे त्या गोष्टीत सुधारणा नक्की झालेल्या आहेत. अखंडपणासाठी तुम्ही नाराजी दूर करणार का? खतखत काय काहींची समजा कोणाची नाराजी? कुणाची असेल तर कोणाची नाराजी? कोणाची? 100%. आम्ही फक्त कमळ बांधतो. येस येस येस. पुणे असू द्या. भाऊ बसा या. तालुक्यामध्ये एक प्रश्न आहे. मी आपल्याकडे बरंच विश्लेषण केलंय. आता लोकसभेला असा आरोप होत आहे की शिवतरेंनी भाजपचं काम मनापासून केलं नाही, एक जग जाहीर आरोप, बरोबर. दुसरी गोष्ट, तुम्ही सगळे शिवतरेंना कंटाळून त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही म्हणजे कट्टर विरोधक जयेंद्र भाऊ असतात, तुम्ही असतात. नंतरच्या काळात राष्ट्रवादी तुम्ही आजीदादांचे विरोधक झालात आणि भाजपमध्ये आला. शिवतरेंनी 5 वर्षे काही तुम्हाला गडगड हीच उपाधी दिली महाराष्ट्रात. आणि मग आता विधानसभेला जर तुम्ही म्हणता महायुतीमध्ये कोणाचं उमेदवारी मिळेल ते काम करणार, शिवतरेंना उमेदवारी मिळेल म्हणून तुम्ही एवढी टीका केली, त्यांचं काम करणार आहे तुम्ही? प्रश्न हा आहे त्याच्यामध्ये
की आपण जे म्हटलं पहिला विषय जो मांडला की बाबा त्याच्यामध्ये लोकसभेला की त्यांनी काम केलं नाही. आमचं म्हणणं आहे त्यांनी पूर्ण क्षमतेने काम केलं. बघा मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, त्यांनी पूर्ण क्षमतेने काम केलं. तुम्ही म्हणला की अजितदादाच्या तुम्ही विरोधात गेला, बरोबर आहे. आम्ही अजिबात त्या ठिकाणी अजितदादांच्या विरोधात गेलेलो नाही आहे. तुम्ही म्हणले की तुम्ही त्या पक्षामध्ये प्रवेश केला. हो, आम्ही पक्षामध्ये प्रवेश केला. या पुरंदरच्या जनतेला पुरंदर उपसा सिंचन योजना 20% सुद्धा ताकदीनं चालत नव्हती. आमचं म्हणणं होतं ती 100% चालली पाहिजे. या गुंतवणुकीचा प्रश्न 40 वर्ष त्या ठिकाणी आपला सुटलेला नाही आहे, तो सुटला पाहिजे. या तालुक्यामध्ये विमानतळाचं एक म्हणतो इकडे, एक म्हणतो तिकडं, इथं सगळं कुत्र्या मांजराचा सगळं कार्यक्रम चालला आहे, म्हणून तो विमानतळाचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवला गेला पाहिजे. आणि या तालुक्यामध्ये खूप मोठी तीर्थक्षेत्र आहेत, धार्मिक स्थळं आहेत आणि ऐतिहासिक स्थळं आहेत, ती एकामेकाला जोडून इथं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण तालुका हा त्या ठिकाणी खूप चांगला केला पाहिजे. यासाठी अशोक टेकवडेनं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि आमचं बोलणं झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. पण त्याच्यानंतर अजितदादा पवारसाहेब महायुतीबरोबर आले आणि मग त्याच्यामध्ये आणखीन पुढं खूप गोष्टी घडत गेल्या. त्यामुळे आम्हाला जे काही ताकद जी द्यायची ती निश्चितपणानं आता ह्या विधानसभा झाल्यानंतर आमचे नेते आम्हाला ताकद देतील, या तालुक्याचं नंदनवन करून दाखवतील. भाऊ, तुम्ही म्हणता की विकास करणारे 3 आमदार आणि 1 खासदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन केलं की DPDCमध्ये त्या 3ही आमदारांनी म्हणजेच एकूण 12 लोकसभा मतदारसंघातील 3 विधानसभा मतदारसंघांना निधी दिला नाही. कोणत्या 3 आमदारांनी? संग्राम तुपटे, संजय जगताप, अशोक पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या 4 मिळून जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य आंदोलन केलं होतं. DPDCमध्ये 1 रुपयाही निधी मिळाला नाही म्हणून. आता तुम्ही एकीकडं म्हणताय की विकास पण करायचा, मग DPDCमध्ये तुम्ही निधी पण देत नाही. मध्यंतरी सातत्याने 3ही आमदारांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जे कार्यक्रम झाले त्यामध्ये वारंवार टीका केलेली की आम्हाला DPDCमध्ये पण डावललं जाते, आम्हाला मंत्रालयातून जो निधी मिळतो त्याच्यातून पण राज्य शासनाकडून येणाऱ्या निधीमध्ये पण डावलं जातं. असा कोणता विकास करणार नेमकं? जर निधीच मिळाला नाही की विकास कसा होतो? आपल्याला तुम्हाला मी सांगतो की तालुक्याचा आमदार म्हणजे त्या विधानसभा क्षेत्राचा आमदार हा त्या विधानसभा क्षेत्राचा मुख्यमंत्री असतो. मी जबाबदारीने बोलतो या गोष्टीत. कारण अशोक टेकवडेनं 5 वर्ष या तालुक्यामध्ये आमदारकी केली, करोडो रुपये आणले. कुठलं आंदोलन नाही, कुठलं त्याच्यामध्ये निषेध मोर्चा नाही. नागरी धरणात सुद्धा 5 वर्ष पाणी कमी पडलं नाही, कुठं पिण्याच्या पाण्याला पाणी कमी पडलं नाही. आणि तुम्ही ज्या लोकांची नावं घेतली, आपल्या विद्यमान आमदारांना कशासाठी इथं आंदोलन करायला लागलं? तर वायरमन ऐकत नाही म्हणून आंदोलन करायला लागलं. वायरमन ऐकत नाही म्हणून. अहो, तुम्ही तालुक्याचे मुख्यमंत्री असता, विधानसभेचा आमदार म्हणजे अशोक टेकवडेच्या दालनामध्ये पलीकडे प्रदीप जगताप बसलेत मागं, प्रांत आमच्या समोर येऊन बसायचे, आमचे शहर तहसीलदार बसायचे, DYSP आमच्या शहर येऊन बसायचा. तिथं राष्ट्रवादी भवन नाव असताना सुद्धा प्रदीपराव ते लोक तिथे येऊन बसलेले असायचे. ही ताकद लागती त्या बघा, आणि ही ताकद लागती. इथं ही ताकद वापरली गेली नाही, त्यांना ते जमलं नाही. त्यांनी कशासाठी बसले तर तिथं आणखी कुठं बसलेत तर चौकात बसले. आणि कशासाठी बसलेत? तो वायरमन ऐकत नाही, तो इंजिनियर ऐकत नाही. काय चाललंय हे? हा तालुका त्याच्यामध्ये या दिशेने नेण्याचं खरं तर चुकीचं काम त्यांनी केलं. भारतीय जनता पक्षाचा उद्याच्या काळामध्ये किंवा महायुतीचा जो आमदार होईल ते सगळं त्याच्यामध्ये ताकद दाखवून देईल. आणि भविष्यामध्ये हे जे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी निकालात काढून या तालुक्याचं नंदनवन करून दाखवू आम्ही त्यामध्ये. आता तुम्ही निधीचा विषय काढला, ज्यावेळेस ते महाविकास आघाडीत होते आमदार, त्यावेळेस DPDCला त्यांना 5 कोटी रुपये निधी मिळाला होता. सासवड शहराला 50 लाख, जेजुरीला 5 लाख. आणि आता महायुतीच्या माध्यमातून त्यांना निधी मिळाला नसेल, पण दिगंबर दुर्गडेंना 20 कोटी रुपये, आमच्या भारतीय जनता पार्टीला 12 कोटी रुपये, विजय शिवतर यांना 10 कोटी रुपये. जर पुरंदर तालुक्यात ह्या DPDCला 42 कोटी रुपये, मागच्या DPDCला बी 45 कोटी रुपये. अशा पद्धतीने जर पैसे मिळत असतील आमच्या सत्तेच्या काळात तर त्यांच्यात कोंबड्याने रातू जोडो असं काय म्हणणं नाही ना आमचं. हे पुरंदरमध्ये झालेत ना, हे काय बाहेर नाही गेले पैसे, हे पुरंदरमध्ये झालेत. त्यांच्या 5 कोटी मिळण्यापेक्षा आम्हाला 35 कोटी रुपये 40 कोटी रुपये एक्सेस मिळतात ना. आणि दादा त्याच्यामध्ये परत ज्या पत्रकार परिषदेमध्ये दादा ते काय म्हणले की पुरंदर हे वेगळं राष्ट्र, काय राष्ट्र देश घोषित करा. आज चाललंय काय तुमचं? आपण लोकप्रतिनिधी आहोत. त्यांच्यासाठी मोजणी ऑफिसमध्ये आंदोलन होतंय. कुठलं ऑफिस त्यांनी सोडलंच नाही आंदोलन करायचं त्यांच्या काळामध्ये.
आमच्या 5 वर्षामध्ये असं आंदोलन नव्हतं, काय नव्हतं. हे लोक गुन्हा चालले होते पोलीस स्टेशनला. तर अशोक टेकोडे कधी गेला बी नाही, कधी फोन बी केला नाही. आंदोलन इथं विरोधी पक्ष म्हणून आम्ही करायला पाहिजे. तुम्ही विचारलं पाहिजे देश कसा करायचा, त्या घटना कशी बदलायची, आता ते तुम्ही विचारा ना. घटना कशी बदलायची तुम्ही ते विचारलं पाहिजे हनुमंतराव, किंवा हे देश करण्यासाठी आता घटना कशी करायची. आता ज्या गुळूंचे तीर्थविकास आराखडा असेल, वीर तीर्थविकास आराखडा असेल, त्याला अशोक भाऊंनी पत्र दिलं होतं की ते पैसे मंजूर होण्यासाठी. पण मंजूर झाल्यानंतर उद्घाटनाला ते पुढे जातात. 12 कोटी रुपये आपल्याला ह्याच्यातून मिळाले होते, नारायणेश्वर मंदिर. हे सगळं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पत्रावर काम झालेले आहे. त्यांना तर निधी मिळत नाही, त्यांच्या तोंडाने त्यांनी कबूल केले. आणि परत उद्घाटनाला त्या स्थानिक आमदार असल्यामुळं हा डीपीडीशीतूनच पैसे येतात. तीर्थक्षेत्राला सुद्धा जिल्हा नियोजन आणि ग्रामविकासकडून पैसे येतात. आणि निलेश भाऊ, हे आता 2 वर्षात, मग तुमच्याकडे सत्ता जेव्हा होता तुम्ही सत्तेत 3 वर्ष होता, त्या भागानं आणलं. त्यावेळेला ह्या तालुक्याचं काय नोंद केलं. 3 वर्ष सत्ता होती ना, सत्तेत होतं ना तुम्ही. नाही हे बघा, हे राहण्याचे काय म्हणजे हे इकडे पडलं तरी पाय खाली पडायचं तिकडे, काय अर्थ आहे. भाऊ दादांनी दिलं नाही पण म्हणून तसे ते तिकडे आले ना तुमच्याकडे. अहो पण तुम्ही 3 वर्षातली कोणतीही भाषणं काढा, त्या प्रत्येक भाषणात आदरणीय दादा आदरणीय ताईच करत होते ना. त्यांनी दुसरं कुठलं काय सांगितलं का, मग त्यांना आदरणीय काय म्हणलं. अहो मला नमस्कार. खरं तर बराच वेळ आपली प्रश्न उत्तर चाललेली आहे. विषय असा होता आगामी विधानसभा निवडणूक, त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्ष शनिवारी आचार्यात्री सभागृहामध्ये भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. याचा विषय असा आहे, यावेळेस विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षात जागा मिळावी हा मूळ हेतू आहे. लोकसभेला ही जागा भारतीय जनता पक्षाची होती, परंतु आपण सगळ्यांनी पाहिलं आहे काही वरिष्ठ पातळीवरती घडामोडी घडल्या आणि घडामोडी घडल्यानंतर पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतला आणि अजितदादा पवार गटाला ती जागा सोडल्यानंतर पूर्ण बारामती लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी प्रचंड असं काम केलं. शेवटी निवडणुकीत जय आणि पराजय असतो आणि असं असताना पूर्ण क्षमतेने आम्ही सगळ्यांनी काम केलं. म्हणून ती हक्काची जागा भारतीय जनता पक्षाची जागा होती आणि म्हणून जिल्हा संघटनेने ती पुरंदरची जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला द्यावी ही आग्रही मागणी केली आणि त्या अनुषंगानं हा मेळावा आम्ही आयोजित करतो आहे. शेवटी पक्ष टिकला पाहिजे, संघटना काम करणारे कार्यकर्ते जागून राहिले पाहिजे या हेतूनं हा मेळावा आम्ही घेत आहोत. बाकी सविस्तर केंद्रामध्ये सरकार आहे, राज्य सरकार आहे, परत जाणार आहे, या सगळ्या गोष्टी आहेत आणि कामं प्रचंड केलेली. मोदी साहेबांनी 11 वर्षामध्ये जवळपास 11 वर्ष होती आता, त्यांनी प्रचंड कामं केली. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून कामं केली. या तालुक्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली कामं झाली. आता देवेंद्र भाऊ असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, हे सगळेच नेते मंडळी काम करतात. अधिकचा निधी पूर्ण देऊन हा तालुका पुढे नेता येईल याकरता प्रयत्न होतो आहे. बाकी जास्त म्हणण्यापेक्षा आमची एकच आग्रही मागणी आहे, कोणत्याही परिस्थिती ही जागा भारतीय जनता पक्ष मिळावी आणि तो मेळावा आहे त्या नियोजनाकरता ही मीटिंग आहे. आपण सगळ्यांनी शेवटी बाकी जास्त काय बोलणार, परंतु आम्ही सगळेच कार्यकर्ते आग्रही आहोत. शेवटी अनेक वर्ष सगळेच काम करतात आणि काम केल्यानंतर त्यांची आशा असते, अपेक्षा असते, प्रत्येक जणाची इच्छा आहे. मग 4-5 नावं का तर भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व ठरवतो, मागण्यापेक्षा त्यांना इथं काम कोण करतं आहे, कुणाला संधी दिली पाहिजे या भूमिकेतनं भारतीय जनता पक्ष नेतृत्व निर्णय घेईल आणि नेतृत्व निर्णय घेतल्यानंतर त्याप्रमाणे या मतदारसंघामध्ये भाजपचे सर्व कार्यकर्ते निवडणुकीचा प्रचार करून त्या विधानात निवडून आणण्याचा प्रयत्न करू. कोण कोण इच्छुक आहे तुम्ही? सांगितलं नाव, आता अध्यक्ष नावं सांगितली. तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवार वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत, तर त्या कार्यक्रमासाठी काही भाजपचे जे कार्यकर्ते किंवा काही पदाधिकारी ते उपस्थित आणि अनुपस्थित असतात, असं का होतं? तसं होणार, पक्षाचं असेल तसं होणार. पक्षात सगळं झालं नाही. इथं वैयक्तिक काही ठिकाणी पक्षात आता भाजपचे असेल,
झेंडा असेल तर लोक येतात काही ठिकाणी, काही ना कामं असतात आणि ते कळवतात वा थोडी अडचण याची. बाकी तसं काय हे नाही, आम्ही सगळे जे आहोत सगळे एक राहू आणि ताकदीने काम करू. भाऊ, तुम्ही राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलात. राष्ट्रवादीमध्ये तुम्ही नाराज होते का तर विधानसभेच्या वेळेला तुम्ही इच्छुक होते, हे सर्व होते. तुम्हाला उमेदवारी हवी होती विधानसभेची, तिकडं नाही म्हणून तुम्ही भाजपमध्ये आलाय. पण आता जर बघितलं तर भाजपमध्ये सुद्धा 5 नावं चर्चेत आहे. तर तुमचं वैयक्तिक मत काय? नाही नाही, इच्छा प्रत्येक इच्छा असू दे, शेवटी इच्छुक असणं एक गैर नाही, कोणी असू. हो भाऊ, तुमचं मेळावा 19 येणार आहे ना, हां 19 तारखेला मेळावा आहे ना तुमचा. हो मग त्याचा उशीर झाला नाही का? पण आज भाजपची प्रेस कॉन्फरन्स आज माहिती उद्या जागा वाटप ठीक झालेलं आहे, नावं जाहीर करणार आहेत आणि तुम्ही आत्ता नाही, करणार इतक्या उशिरा? भाऊ ठराविक नावं बरं का, 2 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी केली. आम्ही त्या कमिटीमध्ये आपण 2 महिने ऐका ना, आमच्या प्रेस झाल्या सगळ्या बरं का. होय ऐका ना, तुम्ही काय म्हणलं होता वासुदेव काळे जिल्हाध्यक्षांच्या ह्याच्यात बरेच लोक होते, बातम्या आल्या पेपरला. आम्ही सातत्याने मागणी करतोय. आता जे पहिल्या जागा आहेत मिटिंग आलेली, पहिले जे आमदार सिटिंग त्याकरता आपण सुरू आणि काही शेवटी बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी सांगितलं आहे इथं भाजपचा उमेदवार हवा आहे. बाकी मी आता जास्त होत नाही, परंतु भाजपला जागा त्या अशी वरिष्ठ पातळीवर चर्चा आहे. भाऊ 2 महिन्यापूर्वी कोर कमिटीची मीटिंग कुलकर्णी साहेबांनी घेतली होती पुण्यामध्ये. त्या कोर कमिटीच्या मीटिंगमध्ये आम्ही लोक होतो, मला वाटतं दादा तुम्ही होता दादा. आणि त्या कोर कमिटीच्या मीटिंगमध्ये कुलकर्णी साहेब प्रभारी म्हणून त्या ठिकाणी काम करत होते पूर्वी आणि आताही त्याच्यामध्ये ते आहेत सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यांना खास त्याच्यामध्ये पाठवलं होतं. मग ह्या म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि पुणे सगळे लोक त्यांनी बोलली होती प्रत्येक विधानसभा क्षेत्रातली. त्यावेळेला आम्ही लोकांनी पूर्ण क्षमतेनं 2 महिन्यापूर्वी आम्ही लावून धरलेलं आहे की ही जागा भारतीय जनता पक्षाच्या ठिकाणी सोडावी. आता 10 दिवसापूर्वी मुंबईला एक मीटिंग झाली, जिल्हाध्यक्ष म्हणून आमच्या वासुदेव दादा काळा होते. तर त्या देखील सांगितलं भोर आणि पुरंदर ह्या 2 जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला सोडवाव्यात आणि ते त्यांनी आग्रहित पक्ष नेतृत्वाकडे त्यांनी आग्रह मागणी केली ती कोणत्याही परिस्थितीत. आता भोरला समजा जागा शिंदे साहेबांचा थोडा हे असेल, परंतु पुरंदर जागा मिळावी अशी एक आग्रह मागणी घेतली आणि त्याचे 2 पक्ष नेतृत्व घेतले आणि म्हणून त्या अनुषंगानं हा आम्ही एकत्र मेळावा घेतो आहे. शेवटी पक्ष महत्त्वाचा आहे, त्या हिशोबाने आम्ही काम करू. बाकी नंतर काय होईल हे चित्र आपल्याला आम्ही कळवूच, जास्त अधिक बोलणं उचित होणार, परंतु ज्यावेळेस सगळं आम्ही बसू एकत्र त्याच्या नवीन नवीन गोष्टी मांडू.